पेपरफुटी करणाऱ्यांवर मोक्का लावा. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयावर जोरदार आंदोलन. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यासंदर्भात आज सोमवार 29 जून रोजी पुणे येथील सेंट्रल बिल्डिंगमधील शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा आमदार जमो अभ्यंकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण आयुक्त श्री सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षण आयुक्तांनी दिले आहे. शिक्षक सेनेच्या प्रमुख मागण्या: 1. पेपर फोडणाऱ्या सर्व गुन्हेगारांचे सीडीआर तपासून त्यांच्यावर मोक्का गॉका अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. 2. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. 3. शिक्षण विभागात कंत्राट घेणारे ठेकेदार हे महाराष्ट्र राज्यातीलच असावेत. 4. प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिक्षकांना डीम्ड घोषित करण्यात यावे. 5. पेपरफुटीमुळे प्रामाणिक परीक्षार्थींचे नुकसान झाले असून या परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करून प्रमाणपत्र देण्यात यावे. 6. भविष्यात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन टीईटी पद्धत लागू करावी. शिक्षण आयुक्तांचे आश्वासन. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिक्षक सेनेच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. या मागण्यांबाबत तात्काळ राज्य शासनाला अहवाल सादर करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सुनीलभाऊ जगताप, अल्पसंख्याक विभागाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक भाई पटेल, उपाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, प्रादेशिक सचिव डॉक्टर संजय नायडू, पुणे जिल्हा माध्यमिकचे अध्यक्ष श्री रवींद्र वाघ आणि पुणे ग्रामीणचे अध्यक्ष श्री रामनाथ इथापे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नारायण शिंदे, रणजित दादा बोत्रे, सौ नीता गुंजीकर, रेश्मा सातपुते, सुजित जगताप, हनुमंत चव्हाण, अल्ताफ मोमीन, नवीद पटेल, रुस पटेल, रियाज तांबोळी, रेहान पटेल यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.